हल्ली ना एवढी थंडी पडते ना की चहाशिवाय काही पर्याय उरतच नाही. सकाळी सकाळी असा मस्त असा गरम वाफाळलेला चहा घेणं म्हणजे किती सुख असतं हे चहाप्रेमींना चांगलंच माहिती आहे. तर इथं माझी सकाळची सुरुवात चहाने झालेली आहे. त्यानंतर इथे मी जी काही साय साठवली होती ती बाहेर काढून ठेवली जसं की लोणी काढण्यासाठी. पण बघूया शक्य होतं आहे का लोणी काढणं. त्यानंतर मग मी माझा चहा एन्जॉय करते. आज चहासोबत काहीच नाही खाणार आहे, असंच चहा थोडीशी घेणार आहे. देवपूजा वगैरे सगळं झालं आहे. हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळी सकाळी मी आज हे काम काढले, जसं की माझे स्वतःचेच कपडे घडी घालून ठेवते. कारण का सतत तेच दोन तीन ड्रेसेस होत आहेत आणि जे काही मागे राहिलेत ना ते ड्रेस ना यूजमध्ये येतच नाही. त्याच्यामुळे म्हटलं जरा पुढे मागे करूया, म्हणजे पटकन आपल्याला हाताशी पण येतं आणि पीस वगैरे ना भरपूर सारे झाले त्या कप्प्यामध्ये. ते असे वेगळे करून ठेवते, जसं की पाहुणे वगैरे आले ना की पटकन काढायला होतं. मी एकाच पिशवीमध्ये ठेवलं होतं. मध्यंतरी पाहुणे आल्यामुळे जरासा विस्कटल्यासारखं झालेलं, त्याच्यामुळे मग म्हटलं आता व्यवस्थित ठेवूया. चला मग. सकाळीच मी ना कपाट आवरायला घेतलं, म्हणजे जसं की माझा कप्पा. तोपर्यंत मला वाटलं काय चपाती वगैरे काय लगेच बनवायची नाही, कारण मला वाटलं हे उशिरा जातील 10:30-11 वाजता. पण नाही, यांना आज लवकर जायचं होतं गाडीकडे, कारण थोडंफार काय काम आहे ते शिल्लक ना करून घ्यायचं होतं. त्यासाठी मला म्हणाले जेवायला दे. तसं तर भाजी आदल्या दिवशीची होती शिल्लक आणि चपात्यासुद्धा होत्या शिल्लक. त्याच चपात्या मग इथे त्यांना गरम करून देते. तर स्वराजची घाई काय चालली की पाणी गरम करून दे. त्याला कधीपासून सांगितलं ना की आंघोळीला जा ऐकत नाही, आणि अचानक असं मी काहीतरी करत असेल ना तेव्हा मध्येच येणार आणि पाणी दे, हे दे ते दे करत बसणार. मी त्याला जरासं ओरडले, म्हटलं बाबांना आधी जेवायला देते आणि मग तुला पाणी देते. इथे त्यांचा नाश्ता चालू आहे. ते निघून गेले कामावर. त्यानंतर मग स्वराजला म्हटलं ही जी काय मिथुनी ना रांगोळी काढली होती ना 2 दिवस अशीच ठेवली होती, मी छान काढली होती. स्त्री पुरुष समानतेवर आहे ती रांगोळी. जसं की आमचा समूह आहे ना, म्हणजे बचत गट, त्याच्यावर पाठवायचं होतं फोटो काढून, म्हणून मग इथे ना काढली होती 2 दिवस. आणि ती म्हटलं आता बस झालं ते, कारण मला गादी टाकायची होती ना सुकायला, म्हणून म्हटलं स्वराजला झाडून घे. ती झाडून घेतली त्याने आणि आम्ही इथे छानशी गादी उन्हाला लावून दिली. कारण जरा थंडीमध्ये ना गार पडतात अंथरुणांना, तर अशी लावून दिली ना की छान ऊब तयार होते. मीठ टाकलं तर मीठ कमी वाटतं. अरे नाही, पाणी मी नेहमीच टाकते मिठाली. काय झालं आज मॅगी मसाल्याला चव नाही, काय स्वराज नुसता टाकला होता तरी छान झालं होतं. तर तारीख बघायला पाहिजे होती काय का डेट बार झालं होतं काय. परछाई बनकर, हाँ मैं एक बात तो है, पता नहीं अब वो है या नहीं। मुझे लगता है वो बहुत ही खास पोकेमॉन है। कहते हैं वो परछाई बनकर रास्ता दिखाता है। जब रेनबो में से कोई रंग ढलने लगता है तो मार्शल वो वापस मोड़ देता है। आलंय ते रेनबो विंग निकालो। चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवलंय आणि आता मी जाते कपडे धुवायला. म्हणजे हे स्टोअर ना कपडे धुवून पण होतात आणि चपाती वगैरे सगळंच होतं भाजी. कारण मग आता चपात्या करत बसली तर अर्धा तास इथंच जाईल, त्याच्यापेक्षा आधी कपडे धुवून घेते वेळेत. आत्ताशे 10:30 वाजलेत. तर अशा पद्धतीनं आज मुलांना सुट्टी आहे ना ख्रिसमसची, तर नाताळच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला मग पुन्हा भेटूया. आमचा तिघांचा नाश्ता खाऊन झाला, त्यानंतर मी कपडे धुवून घेतले आणि म्हटलं आता चपाती करूया. आणि तुम्हाला ना बॅकग्राऊंडला थोडा टी व्हीचा आवाज येत असेल. स्वराजला थोडी काच ना टी व्ही लागते आणि सुट्टी असेल त्या दिवशी तर आम्हाला रिमोट अजिबात हातामध्ये देत नाही. मग संध्याकाळी अभ्यास वगैरे करतो, पण दिवसभर काही टी व्हीचा रिमोट मिळत नाही. पण मी दुपारी 2 वाजता टी व्ही बंद करायला लावते त्याला. तर अशा पद्धतीनं मी सगळ्या चपात्या करून घेते, कारण मग दुपारी हे कधी जेवायला येतील काय सांगू शकत नाही. पण त्यांना फोन करून बोलवून घ्यावं लागतं. आणि मी इकडे चपात्या करते, तोपर्यंत मी तुझं इकडे अभ्यासाचं चालू आहे. तिचे गृहपाठ लिहिणं चालू आहे. एका वेळी 4-4 आणि 5-5 गृहपाठ देतात शिक्षक, त्याच्यामुळे असं दिवसभर लिहित बसावं लागतं. तर असं कशाला करायचं ना, दर महिन्याचा किंवा काय असेल ते एक गृहपाठ द्यायचा ना शिकवणीनंतर. पण तसं काहीच करत नाहीत, एकदम गृहपाठ देतात आणि मग मुलांना तेवढं लोड पडतं लिहिण्यासाठी. तर मी तुला म्हटलं अंधारात का बसले, जरा उजेडात बस ना, म्हणून ती ह्याची खुर्ची सरकवून तिकडे सगळं. किती आळस उठण्याचा बघा, कारण आता एवढं ओझं घेऊन कधी उठू आणि कधी बसू. त्यानंतर मी ना
त्यानंतर पुन्हा किचनमध्ये आली आणि मी आता इथे मटार राईस बनवणार आहे. त्यासाठी कांदा, टोमॅटो, गाजर, मटार आणि आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतली आणि इकडे गरम मसालासुद्धा घेतला आहे. आणि इकडे मी तांदूळ धुवून ठेवलेत ऑलरेडी. जसं की जरा तांदूळ व्यवस्थित धुवून घेतले ना की त्याच्यावरचं जे काय स्टार्च असतो ते निघून जातो. आणि इथे बघू शकता तूप संपत आलेलं आहे आणि भातामध्ये मी तूपच वापरणार आहे. 2-3 चमचे तूप आणि थोडंसं तेल अशा पद्धतीनं मी घेणार आहे. कारण भात हा छान असा सुटसुटीत होतो तुपामुळे. आणि तसं तर पाणी प्रमाणात टाकलं तर होतो. तर अशा पद्धतीनं मी आता भात करून घेते. भांड्यामध्ये तूप आणि तेल असं मिक्स घेतले. त्यामध्ये थोडे जिरे आणि जिरे टाकल्यानंतर मग जो काही कांदा चिरला होता तो टाकला. कांदा ना थोडासा फ्राय होऊ द्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जी काही भाताची पानं असतात ना ती मी कट करून टाकली त्याच्यामध्ये. हे आता तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते माहिती नाही, पण इकडे भाताचीच पानं म्हणतात. त्यानंतर ते पुन्हा मिक्स करून त्याच्यामध्ये ना मटार टाकायचे. म्हणजे मटारसुद्धा कांद्यासोबत भाजले गेले पाहिजेत छान असे. तर मी मटार टाकून घेते. 1 वाटी मटार घेतलेत मी 4 वाटी तांदूळासाठी. तर ते सुद्धा मस्त असं परतून घ्यायचं. त्यानंतर मग त्याच्यामध्ये गाजर टाकायचं. गाजरसुद्धा जास्त भाजण्याची गरज असते. जसं की मटारनंतर गाजरचा नंबर लागतो. ते छान असं पुन्हा फ्राय झालं की मग त्याच्यामध्ये जे काही टोमॅटो चिरलेले आहेत ते टाकायचे. आणि टोमॅटो शिजायला काही फार वेळ लागत नाही. त्याच्यामुळं थोडंसं टोमॅटो टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आणि ते झाल्यानंतर जी काय आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवली होती ना ती सगळ्यात शेवटी टाकायची म्हणजे करपत नाही. आणि म्हणजे मी तर असंच करते. काही जण कांदा झाल्यानंतर लगेच टाकतात पण ती करपली जाते. त्याच्यामुळे मी शेवटी टाकते. कारण आता पुन्हा एकदा मी याला मिक्स करून ना छान अशी वाफ काढून घेणार आहे. कारण वाफेवर ते थोडंफार शिजतं सगळेच मसाले जे काय आपण टाकलेत ते. आणि त्या भाज्यासुद्धा शिजतात. पुन्हा एकदा मिक्स केले मी आणि छान असं थोडंसं झाकण ठेवून देते त्याच्यावर. म्हणजे चांगली वाफ निघेल त्याला. आणि हे सगळं झाल्यानंतर फायनली आपला तांदूळ त्याच्यामध्ये जातो आणि तांदूळ चांगला असा म्हणजे त्याचं पाणी पूर्ण आटेपर्यंत चांगला भाजायचा. मग त्याच्यामध्ये जे काही गरम केलेलं पाणी असतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं. इथे बघू शकता छान असं मी मिक्स करून घेते. त्यानंतर थोडा गरम मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि ते पुन्हा मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता. पण भाताच्यावर थोडंसं 1 किंवा 2 पेर पाणी असावं. म्हणजे जसं की पाणी जास्त असं झालं की भात गीर होतो तसं आपल्याला नाही करायचं आहे. मोकळा भात करायचा आहे. थोडीशी उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं. मी 1.5 चमचा इथं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर छान अशी पसरून घ्यायची आणि झाकण लावून शिजू द्यायचं. 1-10 मिनटात भात तो पटकन शिजला जातो. शिजला म्हणजे पूर्ण शिजत नाही. त्याच्यामधलं पूर्ण पाणी आटतं. जर आपल्याला वाटलं त्याच्यामध्ये पाणी थोडंसं लागेल तर अजून थोडं गरम करायचं पाणी आणि त्याच्यामध्ये टाकायचं. तर अशा पद्धतीनं मी असा मटार भात करून घेतलेला आहे. आणि इथे बघू शकताय 10च मिनटात असा भात शिजलेला म्हणजे थोडासा कच्चा होता म्हणून मी त्याच्यामध्ये मग थोडं पाणी ॲड केलं आणि पुन्हा वाफ काढून घेतली. खूप छान झाला आहे भात. आणि आज सुट्टी आहे म्हटल्यानंतर मुलांची अशी दंगामस्ती चालूच राहते. ते बघू शकते सई आणि यश ना स्वराजला घ्यायला आलेत कारण तो जात नव्हता. सईचे बाबा आलेले म्हणून. कारण दंगा खूप करतात म्हणून कधी ओरडतात ना तर मग ते असं वाटतं की नको जायला. पण म्हटलं जा रे असू दे काय नाही ते गेले म्हटलं तर तो गेला. मला ना जेवण करत ना बऱ्याच वेळा ना असं मध्ये 1 ग्लास पाणी घेऊन प्यायची सवय आहे. तर म्हटलं सगळं उरकले तोपर्यंत 1 ग्लास पाणी पिऊन घ्यावं. तोपर्यंत मुलं पण खेळून येतील. मी तो काही गेली नाही खेळायला. स्वराजच गेला होता आणि मी तो अभ्यास करत बसली आहे. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं पाणी पिऊन ना निवांत व्हावं. त्यानंतर मला काय करायचं आहे ते पुढं सांगते तुम्हाला. तर काय झालं होतं मम्मीने येताना ना जवळजवळ 10 किलो गहू दळून पीठ आणलं होतं. आता ते संपत आले त्याच्यामुळे आता मला दळणसुद्धा करायचं आहे. गव्हाचं आणि जमलं तर तांदळाचंसुद्धा करून देणार आहे. म्हणजे ते काका घेऊन जातील. तर आता मी दळण करायला बसते. दरवेळेस माझं काय होतं ना दळण पूर्ण संपलं की लक्षात येतं अरे दळण करायचं आहे. पण मी यावेळेस काय केले थोडं 2 दिवसाचं पीठ शिल्लक आहे तोपर्यंतच दळण करायला घेतले. नाहीतर मग एवढा प्रॉब्लेम होतो की अचानक मग डबा वगैरे लागणार असेल ना तर चपाती
कशी बनवणार, तर मग भाकरी तर काही नेत नाही डब्याला. आणि जर मग अर्जंटच लागणार असेल ना, तर मग मी घरघंटीवरनं 1-2 किलो असं दळून आणते, मग चपात्या करून देते. तर म्हटलं यावेळेस असं नको, आज दळण करूनच ठेवूया आणि त्या जे काही दादा येतात त्यांना बोलवूया. मग इथे मी दळण करून घेते आणि जास्त काही घाण नसते गव्हामध्ये तसं पण, कारण चांगल्यातले गहू आणले की अजिबात असं घाण वगैरे काहीच नसते, फक्त पाखडावं लागतं. आणि मी आज गोणी संपता एक गोष्ट बघितली, ती तुम्हाला पुढं शेअर करते. हे बघू शकते, अशी पुरचुंडी केलेली काहीतरी होतं, राखेसारखं होतं ते, म्हणजे जे की टिकवण्यासाठी, धान्य टिकवण्यासाठी काहीतरी पावडर वापरतात. पण ही काय असते काय माहिती, मी खूप घाबरली होती खरं तर हे बघून. चला आता जेवायचं आहे आम्हाला आणि जेवण सगळं तयार आहे. आणि इकडे बघा काय चाललं आहे मित्तूचं. आता वेफर्स तळते. वेफर्स म्हणजे काय, बटाट्याचे काप करायचे होते खरं तर तिला, पण ते जरा सक्सेस झाले नाहीत, त्याच्यामुळे मग ती तळून घेते, नॉर्मली घेतात तसं. हे चला जेवूया आता, भूक लागली मला. वेपर्स तळता मी तुला म्हटलं कशाला हे वेपर्स वगैरे तळत बसे, त्याच्यात थोडंसं बेसन पीठ टाक आणि तळून घे. तर ती म्हणाली तूच कर, म्हणून मग मला इथं करायची वेळ आली आणि इथे मी करून घेते स्वराजाने. मी स्वराज तळायला टाकतोय आणि मी भाजलेलं बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवते. त्यानंतर आम्ही छान असं जेवून घेतलं, कारण हे काय येणार नव्हते, त्यांना उशीर होणार होता यायला. तर म्हटलं आपण जेवून घेऊया. तर इथे बघू शकता छान असा आपला मटार भात आणि भजी एक साईडला, आणि मी इकडे चपाती भाजी खाते. मस्त असं जेवण करून आम्ही थोडा दुपारी आराम केला. त्यानंतर 4 की 5 वाजता हे दादा आले होते दळण न्यायला. पटकन मी दरवाजा उघडायला ते यायला असं झालं. मी खूप घाबरली आणि ते हसत होते तिला की कसली पोरगी घाबरली म्हणून. त्यानंतर मी एक सरप्राईज मिळालं, ते म्हणजे तिची मैत्रीण आली होती. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.